नमस्कार, आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण 2026 साली पोलीस भरतीची जी सरकारी परीक्षा झाली त्या परीक्षेतील मुंबई पोलीस भरतीची 2026ची पेपर प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण करत आहोत आणि त्यातील भाग 3 आपण पाहणार आहोत. 25वा प्रश्न आहे, 74,088चे घनमूळ किती? आता अशा प्रकारचे जे उदाहरणे असतात ते पहिल्यांदा आपण नजर टाकायची ती या पर्यायांवर. 40 ते 50च्या दरम्यान आहे आणि शेवटी अंक 8 आहे. आता 9चा 3 वेळा गुणाकार केला तर 8 येतं का? नाही येत. 0चा 3 वेळा गुणाकार केला 8 येतं का? नाही. म्हणजे 2 पर्याय गेले. आता राहिले 2 पर्याय. 8चा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर 8 येतं, बरोबर. आणि 2चा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर 8 येतं, बरोबर. आता 48 आणि 42 यातला कोणता पर्याय ते बघायचं. आता या ठिकाणी 40 ते 50च्या दरम्यान आहे म्हणून 40चा घन काढायचा. 64,000 आणि 50चा घन काढायचा. 5चा घन 125 आणि 0 0 0 1,25,000 आणि 64,000 आले. आता 74,088 64,000ला जवळ आहे का 1,25,000ला जवळ आहे? हे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की 64,000ला जवळ आहे. म्हणजे 40च्या जवळची जी संख्या आहे ती आपण निवडायची. म्हणजे 40च्या जवळ 48 आहे का 42 आहे? पहा, तर 42 आहे. म्हणून 42चा घन बरोबर 74,088. तर खालील वाक्याचा अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा. आता तुझ्या घरी कोण आहेत असा वाक्य आहे आणि घरीला अंडरलाईन आहे किंवा अधोरेखित केलेलं आहे. तर षष्टी आहे का? षष्टी असेल तर चाची चे चेचाची येणार म्हणजे षष्टी नाही. तृतीय असेल तर नेशी नि ही ईशी येणार म्हणजे नाही. सप्तमी असलं तर त ई आ ई घर अधिक ई आले या ठिकाणी. तई असा प्रत्यय येतो म्हणजे सप्तमी विभक्ती आहे हे बरोबर. पंचमी काय ऊन आणि हून येतं म्हणजे घरात अशा अर्थाने घेतलं तरी आत तई आ अशा अर्थाने येतं. म्हणजेच घरी हा शब्द आहे तो सप्तमी विभक्तीसाठी आलेला आहे. वात्रट या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? सद्गुणी का? नाही, दुर्गुणी येणार. हुशार मूर्ख येणार किंवा मंद येणार. शांत वात्रट येणार. शांतच्या विरुद्ध वात्रट येणार. रागीट नाही बसणार. म्हणजे वात्रटच्या विरुद्धार्थी शब्द कोणता येणार? शांत. आता 5,000चे 5% काढायचे आणि ते 140% किती काढायचे? 5,000 गुणिले 5% म्हणजे 250 आलं. 250 बरोबर 140% बरोबर ही 250 येतं. म्हणजेच Xचे 40% बरोबर 250च येतं. म्हणजे 100 याला गुणायचं. 100 गुणिले 250 भागिले 40 बरोबर X. आता ही 0 गेली, ही 0 गेली. 4 एके 4 25 चौक 100 म्हणजे 25 गुणिले 25 बरोबर 625 त्या Xची किंमत असेल. म्हणजे पर्याय क्रमांक A बरोबर. आता पुढचा प्रश्न पाहूया. 50 वस्तूंच्या खरेदी विक्रीची किंमत 75 वस्तूंच्या खरेदीच्या किमती एवढी आहे तर शेकडा नफा किती होईल? आता आपण हे उदाहरण सोडताना अतिशय सोपी पद्धत वापरायची आहे. बघा 50 आता वस्तू खरेदी विक्री असं मांडून घ्यायचं. हा एक चार्ट कायम लक्षात ठेवायचा अशा प्रकारच्या उदाहरणाला. वस्तू 1 असेल तर खरेदी 1 मांडलं. मग वस्तू 50 असतील तर खरेदी 50 येणार ना. आणि वस्तू 75 असतील तर याप्रमाणे खरेदी 75. आता बघा काय म्हटलेलं आहे. 50 वस्तूंच्या विक्रीची किंमत 75 वस्तूंच्या खरेदी एवढी. म्हणजे 75 वस्तूंची खरेदी किती आहे? 75. ती 50 वस्तूंची विक्री येणार.
बघा या ठिकाणी 50 खरेदी 75 विक्री म्हणजे 25 नफा झाला. 50 रुपयाला 25 रुपये नफा, तर 100 रुपयाला किती नफा होणार? 50 रुपये नफा होणार, म्हणजे 50% नफा या ठिकाणी होणार. म्हणून पर्याय क्रमांक डी बरोबर. दशादशे 10 दराने 800 रुपयांचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती? आता या ठिकाणी सोपी पद्धत वापरायची, अतिशय सोपी पद्धत. पहिल्या वर्षाचं व्याज काढायचं, म्हणजे 800 गुणिले 10 दर गुणिले 2 वर्ष भागिले 100, म्हणजे 10 दुनी 20, 20 8 60. आता 160 रुपये हे कशात मिळवायचं? 800 मिळवायचं. दुसऱ्या वर्षाचं व्याज म्हणजे 960 झालं गुणिले दर 10, पहिल्या वर्ष व्याज असं काढायचं, पहिल्या वर्षाचं व्याज एकच काढायचं असं. 800 गुणिले 10 80 आलं. आता दुसऱ्या वर्षाचं व्याज काढताना हे 80 आहे ते 800 मध्ये मिळवायचं. 880 गुणिले 10 गुणिले दुसरा वर्ष भागिले 100, 0 गेली 0 गेली 0 गेली 0 गेली, बरोबर 88. पहिल्या वर्षाचा 80, दुसऱ्या वर्षाचा 88. आता यांची बेरीज करायची. 8 आणि 8 आणि 8 16, 168 रुपये चक्रवाढ व्याज आलं. आता तो पुस्तक वाचतो या वाक्यातील पुस्तक कोणत्या विभक्तीत येते? आता तो हा कर्ता झाला, पुस्तक हे कर्म झालं आणि वाचतो हे क्रियापद झालं. पुस्तकाविषयी विचारलेलं आहे, त्यामुळं कर्म कोणता आहे? कर्ता आहे का? नाही. कर्म द्वितीया विभक्तीमध्ये येतं, म्हणजे प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी असं जर घेतलं संबोधन, तर कर्ता कर्म करण असं संप्रदान अपादान असं येतं, म्हणजे कर्म हे द्वितीय विभक्तीमध्ये येतं. आता 32वा प्रश्न आहे. 24 मजूर रोज 8 तास काम करतात. आता याला एक सोपी पद्धत आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे 24 मजूर रोज 8 तास काम करतात, तेव्हा ते काम 14 दिवसात संपते अशी मांडणी करायची. तर रोज 6 तास काम केल्यानंतर 8 दिवसात ते काम संपवायचे आहे, तर दिवस किती लागतील? आता याने हे भागायचं, म्हणजे 8 गेले 8 गेले, 6 एके 6, 6 चौक 24. आता 14 चौक 56 आलं, तर किती मजूर लागतील? 56 मजूर लागतील. ही सोपी पद्धत अतिशय वापरायची. आता शेवटचा ह्या एपिसोडमधला शेवटचा प्रश्न आहे. सागरासारखे विशाल हृदय या वाक्यातील अलंकार कोणता? म्हणजे हृदयाला सागराची उपमा दिलेली आहे, म्हणजे उपमा अलंकार या ठिकाणी आहे, म्हणून पहिलाच पर्याय बरोबर. या ठिकाणी हा एपिसोड संपलेला आहे. तुम्हाला निश्चितच आवडला असेल. धन्यवाद.